महानगरपालिका प्रारूप मतदार याद्यांच्या हरकतींची मुदत वाढवा। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचं राज्य निवडणूक आयोगाला पत्र। 15 दिवसांची मुदत वाढ देण्याची ही मागणी। नाशिक महापालिका आयुक्तांच्या दालनात भाजप आमदार आक्रमक। शहरातील खड्ड्यांसंदर्भात भाजपच्या तिन्ही आमदारांकडून पालिका अधिकाऱ्यांची कानउघडणी। संजय राऊत पुन्हा तलवार घेऊन मैदानात दिसतील। राऊतांच्या भेटीनंतर उद्धव ठाकरेंचे वक्तव्य, तर ठाकरेंकडून राऊतांच्या प्रकृतीचीही विचारपूस। मुंबई आणि बॉम्बे संदर्भात मंत्र्यांच्या वक्तव्यांमुळे वादाची शक्यता। आयआयटी नावातील बॉम्बेचं मुंबई केलं नाही हे चांगलं झालं, केंद्रीय विज्ञान तंत्रज्ञान मंत्री जितेंद्र सिंग यांचं विधान। पुणे जमीन घोटाळ्यातील मुद्रांक शुल्काचे 42 कोटी भरण्यासंदर्भात पुन्हा मुदतवाढ। पार्थ पवारांच्या मीडिया कंपनीला 10 दिवसात मुद्रांक शुल्क भरावं लागणार। जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री आहेत तोपर्यंत लाडकी बहीण योजना बंद होणार नाही। लाडकी बहीण योजनेवरील विरोधकांच्या टीकेनंतर फडणवीसांचं प्रत्युत्तर। अयोध्येतील राम मंदिरावर शिखरावर ध्वजारोहण। पंतप्रधान मोदींसह सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते रामलल्लाची आरती, तर देशभरातील 8000 विशेष पाहुण्यांची इथे उपस्थिती। राम मंदिरावरील धर्मध्वज हा सत्यमेव जयतेचा उद्घोष करेल। हा केवळ ध्वज नसून भारताच्या सभ्यतेचं प्रतीक। कित्येक पिढ्यांचे घाव आज भरले गेलेत। ध्वजारोहणावेळी पंतप्रधान मोदींची प्रतिक्रिया। तर पाहिलेल्या स्वप्नापेक्षाही अधिक सुंदर आणि भव्य मंदिराची उभारणी। अशोक सिंघल यांच्या लढ्याला खऱ्या अर्थानं यश। राम मंदिराच्या ध्वजारोहण सोहळ्यामध्ये मोहन भागवतांचं वक्तव्य। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर सुप्रीम कोर्ट शुक्रवारी अंतरिम आदेश देणार। मांढी आयोग आणि घटनापीठाच्या निर्णयापुढे न जाण्याच्या निवडणूक आयोगाला सूचना। 159 शहरांमध्ये 50% आरक्षणाची मर्यादा ओलांडल्याचाही दावा। पुण्यातील अपघात सत्रानंतर आता आणखी एका मार्गावर वाहतुकीसाठी वेगमर्यादा निश्चित। कात्रज बायपास मार्गावरील भूमकर चौक ते नवले ब्रिज पर्यंत 30 किलोमीटर स्पीड बंधनकारक। पोलिसांचं पत्रक जारी। आदेशाचं पालन न केल्यास कारवाई होणार। जळगावच्या सराफा बाजारात सोन्याचे दर 2000 तर चांदीचे दर 4500 रुपयांनी घसरले। सोनं जीएसटीसह आता प्रतितोळा 1,28,750 रुपये, तर चांदी 1,64,228 रुपये प्रति किलो। आरपीएफ जवानांच्या सतर्कतेमुळे वाचला प्रवाशाचा जीव। 23 नोव्हेंबरला लोणावळा स्टेशनवरील हा व्हिडिओ व्हायरल, तर व्हिडिओनंतर आरपीएफ जवानांचं सर्व स्तरातनं कौतुक।